श्री गणेशाय नमः. श्री पांडवप्रताप कथासार अध्याय 53. अश्वत्थाम्याचा पराभव, परीक्षिताचा जन्म. त्या काळरात्री श्रीकृष्ण, सात्यकी व पांडव काहीतरी गहन विचार करीत एका दूरच्या ठिकाणी बसले होते. सारथ्याने ओरडणे ऐकताच काहीतरी दुष्कृत्य झाले हे त्यांनी जाणले. तेवढ्यात सारथ्याने येऊन सर्व हकीकत सांगितली. आपल्या वंशाचा नाश झाला हे ऐकून पांडवांना अतिशय दुःख झाले. ते सर्व शिबिराकडे परतले. उपलव्याने जाऊन द्रौपदी आणि इतर स्त्रियांना लगेच तेथे आणले. सुभद्रा व द्रौपदीला फार दुःख झाले. रणांगणावर माझ्या मुलाला मरण आले असते तर त्याचे काही सार्थक झाले असते असे वाटले असते. त्या अश्वत्थाम्याचा शिरच्छेद करा, नाही तर आता मी सुद्धा प्राणार्पण करते अशी द्रौपदी म्हणाली. भीमाला अश्वत्थाम्याचा फार राग आला. तो रथात बसून अश्वत्थाम्याचा शोधाला निघाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, भीमाबरोबर तुलाही गेले पाहिजे, कारण अश्वत्थाम्याजवळ पुष्कळ ब्रह्मास्त्रे आहेत. अशा वेळी तो त्याचा उपयोग करील. अर्जुनाचा रथ जळल्यामुळे तो धर्माबरोबर कृष्णाच्या रथात बसला. कृष्णाने तेव्हा सारथ्याचे काम केले. त्याने वायुवेगाने रथ नेला. भीम त्यापूर्वीच व्यासाजवळ पोहोचला होता. भीमाला पाहून अश्वत्थामा व्यासामागे लपला. भीम आता आपल्या अंगावर येणार असे वाटताच अश्वत्थामा म्हणाला, पृथ्वीवरील पांडवांचा नाश होवो असे म्हणून त्याने मंत्र जपून ब्रह्मास्त्र भीमाच्या अंगावर सोडले. इतक्यात तेथे अर्जुन व धर्म गेले. जे अस्त्र अश्वत्थाम्याने सोडले होते ते त्याला व अर्जुनाला द्रोणांनी दिले होते. हे अगदी योग्य त्या वेळेलाच वापर करण्यास सांगितले होते. अश्वत्थाम्याने सोडलेल्या अस्त्राचा नाश होण्यासाठी अर्जुनाला ते अस्त्र सोडावे लागले. दोन्ही अस्त्रांची झटापट होताच गगनात ज्वाळांचा डोंब उसळला. आता जगाचा नाश होतो की काय असे सर्वांना वाटले व व्यास व कृष्ण यांनी दोघांना अस्त्र आवरण्यास सांगितले. अर्जुनाने लगेच आपले अस्त्र आवरले, पण अश्वत्थाम्याचे पुण्य कमी पडल्याने त्याला ते आवरेना. अर्जुनाने त्यापासून पांडवांचे रक्षण केले, पण उत्तरेच्या गर्भाला मात्र इजा पोहोचलीच. त्यावेळी कृष्णाला फार राग आला व तो अश्वत्थाम्यास म्हणाला, तू बालहत्या करतोस म्हणून तू 3000 वर्ष पिशाच्या योनीत वावरशील. तू दुबळा होऊन हाल भोगशील. तुला सत्पुरुष भेटणार नाही. द्रोणाच्या पोटी येऊन तू सगळीकडे दुष्कीर्ती मिळविली आहे. मी उत्तरच्या पोटी येणाऱ्या पुत्राचे रक्षण करील. तिला जो मुलगा होईल तो कृपाचार्याकडे शिक्षण घेईल व वडील आणि आजोबाप्रमाणे 60 वर्ष राज्य करील. तुझा वध करणे हेच एक काम आता उरले आहे. परंतु तू द्रोणाचार्य गुरूंचा मुलगा व शिवाय तुझ्याजवळ आता शस्त्र नाही. तेव्हा तुझ्या डोक्यातील मणी काढून अर्जुनाला दे व ओढवलेल्या मरणापासून दूर हो. व्यास व नारदाने तेच सांगितले, पण अश्वत्थाम्याने ते ऐकले नाही. तेव्हा अर्जुनाने बाण मारून तो मणी काढून घेतला. तेव्हा तेथे त्याला जखम होऊन पू वाहू लागला. तो तसाच अरण्यात निघून गेला. मग पांडव परत आले. कृष्णाने द्रौपदीला मणी दाखवला. सर्व वृत्तांत कथन करून तिचे सांत्वन केले. मग धर्माने कृष्णाला विचारले की शिबिर संरक्षणासाठी अर्जुनाने महारुद्राची स्थापना केली होती, तरी हे विपरीत कसे घडले. तेव्हा कृष्णाने झालेली सर्व हकीकत सांगितली. रात्रीत अश्वत्थाम्याने शंकराला प्रसन्न केले. त्यांचे सर्वांना नवल वाटले. नंतर कृष्णाने दिव्यदृष्टीने अश्वत्थाम्याने ते अस्त्र कोठे सोडले आहे ते पाहिले. ते उत्तरेच्या पोटातील गर्भाचा जीव घेण्याच्या विचारात होते, पण कृष्णाने करंगळी एवढा देह धारण करून उत्तरेच्या पोटात प्रवेश करून सुदर्शनाने ती अस्त्रे काढले व गर्भाचे रक्षण केले. पुढे ठरल्यावेळी उत्तरा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. धर्माने मोठा आनंदोत्सव केला. जन्मताच तो मुलगा आपला रक्षणकर्ता कुठे आहे हे प्रत्येकाच्या तोंडाकडे परीक्षापूर्वक पाहू लागला. म्हणून त्याचे नाव परीक्षित ठेवले. पुढे तो मोठा झाल्यावर कृपाचार्याकडे त्याचे शिक्षण झाले व त्याने 60 वर्ष राज्य केले. येथे अध्याय 53 समाप्त. अध्याय 54. धृतराष्ट्राला व्यासाचा बोध. संजयाकडून धृतराष्ट्राला युद्धाचा सर्व वृत्तांत कळला. 18 दिवस चाललेल्या या युद्धातून कौरवाकडील कृतवर्मा, कृपाचार्य व अश्वत्थामा हे तिघे, पांडवाकडील कृष्ण, सात्यकी आणि 5 पांडव हे 7 जण उरले. हे ऐकून धृतराष्ट्र व गांधारी यांना भयंकर दुःख झाले. गांधारी म्हणाली, लढाईपूर्वी मला एक चमत्कारिक स्वप्न पडले होते. काळे लुगडे नेसून एक विधवा स्त्रीने मी राजमंदिरात बसले असता माझी ओटी भरली व माझ्या सुनांच्या कपाळाचे कुंकू पुसले. हे वाईट स्वप्न दुर्योधनाला कळविले होते, पण त्याने ऐकले नाही. माझ्या पापिनीच्या हातून पूर्वी काय घोर घडले असावे म्हणून ही माझ्यावर वेळ आली असे म्हणून ती दोघं शोकसागरात बुडाली. ती तेथे शोक करीत असता तेथे व्यास ऋषी आले. धृतराष्ट्राला ते म्हणाले, राजा, शोक करण्यात काय अर्थ आहे. संसारात सुख नाही. जन्माला आल्यावर काहीतरी कृतकृत्य केले पाहिजे, नाहीतर गर्भवासाचे दुःख पुन्हा नशिबी आहेच. प्रत्येक प्राणी मात्र मातेच्या मलमूत्रातून 9 महिने असतो. जन्माला आल्यावर अल्पशा सुखाबरोबर त्याला अनेक दुःखे भोगावी लागतात. तारुण्य प्राप्त होताच तो
अभिमानाने ताठ वागतो. मातापिता व गुरु यांना कवडी समान वागवून पत्नीच्या शब्दात असतो. मात्र म्हातारपण येत्याच पित्याला अनुभवायला लावलेले एकेकाळचे दिवस त्यालाही अनुभवाचे लागतात. तेव्हा हे राजा, बालपण, तारुण्य व वृद्धापकाळ या कशातही सुख नाही. तेव्हा आता तुझे उरलेले आयुष्य तू ईश्वर चिंतनात घालव. पांडवांना तुझे पुत्र समज, ते तुमच्या तिरस्कार करणार नाहीत. आणि आता आपल्या मुलांचे क्रियाकर्म कर. संजय आणि विदुर यांनी धृतराष्ट्राला हेच सांगितले. तेव्हा नाइलाजाने त्यांनी सर्वांचे म्हणणे मान्य केले व ते क्रियाकर्म करण्यास निघून गेले. येथे अध्याय 54 समाप्त. अध्याय 55. गांधारीचा भगवान श्रीकृष्णाला शाप. अतिशय दुःखाने धृतराष्ट्राला मूर्छा आली. सावध झाल्यावर तो पुन्हा शोक करू लागला. तेव्हा विदुर म्हणाला, हे राजा, सर्व जग हे नाशवंत आहे. तेव्हा पुत्राबद्दलचा चाललेला हा तुझा शोक आता तू आवर. करणी तसे फळ. या नियमाने झाले ते योग्य आहे. तेव्हा आता खेद करू नकोस. नंतर ते सर्व सामुग्री घेऊन क्रियाकर्म करण्यासाठी गेले. धृतराष्ट्र, संजय, विदुर, गांधारी व तिच्या सुना कुंती, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, द्रोणाची स्त्री कुपी, कर्ण, स्त्रिया, धारातीर्थी पडलेल्या क्षत्रियांच्या बायका, माता, बहिणी, सर्व रणक्षत्रिय आली. नंतर पांडव, सात्यकी, कृपाचार्य आले. गंगातीरी सर्वांची भेट झाली. धर्माने धृतराष्ट्राला आदरपूर्वक नमस्कार केला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आता तुमच्याशिवाय कोणी नाही. माझा भीम कोठे आहे? मला त्याला भेटायचे आहे. भीम पुढे जाणार तेवढ्यात श्रीकृष्णाने त्याला खुनेने मागे होण्यास सांगितले. पुढे काय होणार हे त्याने आधीच ओळखले होते, म्हणून त्याने भीमासारखा असणारा लोखंडी भीमाचा पुतळा पुढे केला. धृतराष्ट्र अंध होता. भीम समजून त्याने या पुतळ्याला आपली सर्व शक्ती एकवटून कवटाळले. त्याबरोबर त्या पुतळ्याचे अगदी पीठ झाले. आपण भीमाला मारले असे त्याला वाटले. नंतर तो आपल्या कृतकर्माबद्दल रडू लागला. रागाच्या भरात आपण हे कृत्य केले असे तो म्हणू लागला. तेव्हा कृष्णाने झालेली सर्व हकीकत सांगितली. भीम जिवंत आहे हे ऐकून धृतराष्ट्राला बरे वाटले. मग पांडवांनी त्याला व गांधारीला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितल्यावर त्यांचे समाधान झाले. धर्मानेही समजाविले. भीम मात्र म्हणाला, द्रौपदीला दुर्योधनाने मांडी उघडी करून दाखवावी का? नंतर धर्म गांधारीला म्हणाला, तू आम्हाला माते समान आहेस. आमच्या हातून हा सर्वनाश झाला तर तू मला शाप दे. धृतराष्ट्र अंधळा असल्याने गांधारी पण आपले डोळे पट्टी लावून झाकून ठेवत होती. धर्माने असे म्हणताच पट्टी थोडी दूर सारी. ती म्हणाली, आता तू आमचा सांभाळ कर. तुला मी पुत्र समजत असता तुला शाप कसा देऊ? नंतर पांडव व कुंती यांची येथे 14 वर्षानंतर प्रथम भेट झाली. द्रौपदी व सुभद्रा कुंतीला भेटल्या. धृतराष्ट्राच्या सर्व सुना व शूरपत्न्या रणक्षेत्रावर जात असता दुःखाने त्यांनी आकांत केला. भीष्म, कर्ण, द्रोण व अभिमन्यू यांच्या देहाला पक्षूंनी स्पर्श केला नव्हता. दुर्योधनाला पाहून गांधारी व इतर बायका रडू लागल्या. दूर एकीकडे भीष्म शरपंजरी अवस्थेत पडला होता. तेथे जाऊन सर्वांनी त्याला नमस्कार केला. गांधारीने ते सर्व पाहून उद्वेगाने कृष्णाला म्हटले की, श्रीकृष्णा, आमच्या वंशाचा हा नाश होण्यास तू कारणीभूत आहेस. पांडवांच्या पाठीशी राहून तू हा नाश ओढवलास तेव्हा तुझ्याही कुळाचा नाश होणार हे मला ठाऊक आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला, तुझा हा शाप मला हितकरच आहे. नंतर धृतराष्ट्राने आपल्या 100 पुत्रांचे क्रियाकर्म करून त्यांचे दहन केले. धर्मानेही आपल्या पुत्राधिकांचे दहन केले. नंतर कर्णास कोणी अग्नी द्यावा असा प्रश्न पडला. तेव्हा कुंतीचे मातृप्रेम जागृत झाले. तिने रडत सर्व हकीकत धर्मास सांगितले. धर्मास मग फार वाईट वाटले. कर्ण हा माझा भाऊ आहे. हे जर मला ठाऊक असते तर मी त्याला बंधुप्रेमाने वागविले असते. हा एवढा नाशही झाला नसता. बायकांची जातच कपटी असते असे म्हणून इथून पुढे बायकांच्या मनात कोणतीच गुप्त गोष्ट राहणार नाही असा त्याने शाप दिला व कर्णाची उत्तर क्रिया करून दहन केले. अशा रीतीने पहिला दिवस झाला. मग 13 दिवस होईपर्यंत ते सर्व तेथेच राहिले. येथे अध्याय 55 समाप्त. अध्याय 56. पांडवांचा राज्याभिषेक. अगदी व्यवस्थितपणे सर्व क्रियाकर्म झाल्यावर पांडव आपल्या शिबिरात गेले. धर्म व कुंती मात्र भागीरथीच्या तीरावर 1 महिना राहिले. तेथे धर्माला भेटण्यासाठी धौम्य ऋषी, दुर्वास ऋषी, विश्वामित्र ऋषी, भृगु ऋषी, अत्री ऋषी, कश्यप ऋषी इत्यादी अनेक ऋषी आले. त्यांची पूजा करून धर्म म्हणाला, माझ्या हातून कौरव, गुरु, आप्तमित्र यांचा नाश झाला आहे, म्हणून आता मला हे राज्य नको. तुमच्याबरोबर अरण्यात राहून मी तुमची सेवा करीन. एकवचनी आणि दानशूरात जो श्रेष्ठ होता तो माझा थोरला भाऊ कर्ण युद्धात मरण पावला आहे. त्यामुळे माझे कोठे लक्ष लागत नाही. दारात येणाऱ्या अतिथीला ज्याने कधी नाही म्हटले नाही, 10,000 गायी जो रोज दान करी, कुंतीच्या वचनासाठी ज्याने आम्हा पांडवांना जीवदान दिले त्याचाच आम्ही नाश केला, ही गोष्ट माझ्या मनाला खटकते आहे. कुंतीने व कृष्णाने धर्माला खूप समजाविले, पण कर्णाचा एक एक गुण आठवून
तो शोक करू लागला व म्हणाला, आग लागो त्या राज्याला व क्षत्रिय धर्माला, मला राज्य नको. शोकसागरात बुडालेल्या धर्माला कित्येक ऋषींनी समजाविले. शेवटी व्यास म्हणाले, धर्मा, या बाबतीत तू भीष्माचे मत घे. तो महासामर्थ्यशाली असून सर्व राजे त्याला श्रेष्ठ मानतात. धर्मा, तुला हा राज्यकारभार पाहिलाच पाहिजे. राजाशिवाय पृथ्वी तशी ठेवू नको. हे त्यांचे भाषण ऐकून तो सर्वजणांसह हस्तिनापुराला आला. त्या दिवशी नागरिकांनी मोठा सोहळा साजरा केला. नंतर अनेकांनी त्यास विजया आशीर्वाद दिले. चार्वाक या नावाचा राक्षस दुर्योधनाचा मित्र होता. त्याने ऋषीचे रूप घेतले व धर्माला येऊन म्हटले की, गुरुबंधू, आप्त व मित्र यांचा नाश करून राज्यपदी बसताना तुला शरम नाही का वाटत? तू खरोखर नरकात जाशील. हे त्यांचे भाषण ऐकून सर्व ऋषी आश्चर्यचकित झाले. अंतर्ज्ञानाने पाहिले असता हा दुष्ट राक्षस आहे हे त्यांनी जाणले व लगेच शाप देऊन त्याला भस्म केले. मग धर्माला राज्याभिषेक केला. कृष्णाने पांचजन्य शंखाने त्यांच्यावर जलसिंचन केले. मग धर्म म्हणाला, मुख्य राजा धृतराष्ट्र याच्या मताने वागावे. भीमसेनास मी राज्याभिषेक केला आहे. धृतराष्ट्राच्या सांगण्याप्रमाणे पांडव वागत सात्यकीलाही पांडवांनी ठेवून घेतले. अशा रीतीने धर्माने राज्य चालविले. एकदा श्रीकृष्ण सद्गदित कंठाने धर्माला म्हणाला, माझा प्रिय भक्त भीष्म माझे नामस्मरण करीत शरपंजरी पडला आहे. त्याला भेटण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तरी आपण तिकडे जाऊया. तू त्याचा उपदेश ऐक. नंतर सर्वजण रथात बसून भीष्माकडे गेले. भीष्म भगवंताचे नामस्मरण करीत पडला होता. सर्वजण त्याच्या भोवती बसले. भीष्माने डोळे उघडून श्रीकृष्णाला पाहिले व त्याची तोंडभर स्तुती केली. नंतर कृष्ण भीष्माला म्हणाला, हे भागीरथी पुत्रा, तू सावध आहेस ना? बाणांनी झालेल्या इजामुळे तू दुःखी नाहीस ना? तू ज्ञानी आहेस. या धर्मराजाला ज्ञानाचा उपदेश करून तू त्यांचे दुःख नष्ट कर. तेव्हा भीष्म म्हणाला, हे महापुरुषा, तू सर्वज्ञ आहेस. माझी काया जर्जर झाली असून वाचाही अस्पष्ट होऊ लागली आहे. तेव्हा तूच धर्माला उपदेश कर. हे प्रेमळ भक्तवत्सला, तू सर्वज्ञ बहुगुण संपन्न असा असताना धर्माला उपदेश करायला मला सांगतोस, हे चमत्कारिक नाही का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हे भागीरथी पुत्रा, हे एकवेश्वरा देवव्रता, मी तुला असा वर देतो की तुला तहान भूक याचा कधीही त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे ही बाणांची शय्या तुला फुलांच्या शय्येप्रमाणे वाटेल. असा आशीर्वाद मिळताच गगनातून पुष्पवृष्टी झाली. मग भीष्मास धर्माला उपदेश करण्यास कृष्णाने सांगितले. मग धर्म भीष्माजवळ बसून ज्ञान समजून घेऊ लागला. येथे अध्याय 56वा समाप्त. अध्याय 57वा. भीष्माचा धर्मास उपदेश व देहावसान. मग धर्माच्या मस्तकावर हात ठेवीत भीष्म म्हणाले, धर्मा, तुला जे विचारायचे आहे ते धीटपणे विचार. तेव्हा धर्म म्हणाला, मला राजधर्म सांगा. तेव्हा भीष्म म्हणाले, धर्मा, पुण्यप्राप्तीची कामना असणाऱ्या राजाने नेहमी देव व ब्राह्मण यांची पूजा करून त्यांचा आदर करावा. मुमुक्षू, ईश्वरभक्त व साधुसंत यांचा मान राखावा. युद्धाला कोणी आपतेष्ट आला तरी युद्ध करावे. त्यात भाऊ वडील मारले गेले तरी त्याचे पातक लागत नाही. सर्व बाबतीत राजाला क्षमा योग्य नाही. तसेच क्षुल्लक बाबतीत क्रोधही योग्य नाही. ब्राह्मण साधुसंत यांच्याशी क्षमाशीलतेने वागावे, पण असत्याने वागणारे क्रूर यांच्याशी निर्दयपणानेच वागावे. खळांना दंड करावा. गर्भिणी जसे गर्भरक्षण करते तद्वताच राजाने प्रजेचे रक्षण करावे. निर्भयपणे वागावे. प्रजेजवळ धनसंपत्ती असली तरी राजाने त्यांचा लोप करू नये. राजाने वाघासारखे रूप दाखवावे, पण वृत्ती मात्र लोण्यासारखी मऊ म्हणजेच प्रेमळ असावी. घर व राज्य यात भेद न मानता राज्य हेच आपले घर आहे असे समजून लोकांशी प्रेमाने वागावे. गुप्त गोष्ट कधीही चार चौघात उघड करू नये. दुष्टांना शासन करावे. साधू संतांचे पालन करावे. गुणवानांना जवळ बाळगावे. क्रूर कपटी लोकांना एक वेळ सांगूनही न पटल्यास राज्याबाहेर हाकलावे. आई वडिलांना त्रास देणाऱ्याला, गुरुचे न ऐकणाऱ्याला शासन करावे. राजाने सत्याने वागून आपली संपत्ती वाढवावी. रोज हिशोब ठेवावा. राजाने 3 प्रहरानंतर निद्रा घ्यावी. प्रत्येक गोष्ट विचाराने करावी. आपले मित्र कोण, शत्रू कोण, काळ कसा आहे हे पाहून प्रत्येकाशी वागावे. राज्यातील रस्त्यातून प्रजेला फिरता यावे. चोर दरोडेखोर यांचा नायनाट करावा. प्रजेच्या सुखदुःखाची अडीअडचणीची रोज चौकशी करावी. आपलेपणाने बोलून शत्रूला बातमी देणाऱ्याला नगराबाहेर हाकलावे. आपली तोंडपूजा करून इतराशी आपला संबंधित कसा वागतो हे पाहावे. क्षुल्लक गोष्टीत राजाने लक्ष घालू नये. शत्रू दुर्बल आहे असे समजून बेसावध राहू नये. राजाने 4 प्रधान ठेवावेत. सैन्यात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला राजाने मदत करावी. राजांना जिंकले तर नंतर सोडावे, म्हणजे ते कारभार आणून देतात. राजवाडा एकांत स्थळी बांधावा.
त्याला काही गुप्तद्वारे असावीत, शयनगृहावर विश्वासू नौकर ठेवावा, पाणी देणारे व न्हावी विश्वासू असावेत, त्याचप्रमाणे स्वयंपाकी, वाढपी व अंगाला मालिश करणारे विश्वासू असावेत. कोणाजवळून काही भेटी आल्यास त्या तपासून मग स्वीकाराव्यात. विद्वानांना योग्यतेप्रमाणे काम द्यावे. दासीपुत्राला प्रधान करू नये. विद्वानांना चांगली वागणूक द्यावी. याचकांना तृप्त करावे, म्हणजे आपली कीर्ती परदेशी जाते. गर्वाने दिमाखाने वागू नये. डोळे व तोंड पाहून मनुष्याची पारख करावी. धर्मशाळा, मठ, देवालये बांधावी. ग्रंथ जपून ठेवावे. अति जेवण, अति झोप राजाने कधी घेऊ नये. रोजची कामे रोज करावी. अशा रीतीने धर्माला भीष्माचार्याने उपदेश केला. दानधर्म, मोक्षधर्म व आपतधर्म सांगितला. भीष्माचा हा उपदेश कित्येक जण एकाग्र चित्ताने ऐकत होते. कित्येक दिवस हा उपदेश चालला होता. तेवढ्यात दक्षिणायन संपून उत्तरायण लागले. श्रीकृष्ण, पांडव व ऋषी मंडळी यांच्या भोवती बसली होतीच. उत्तरायण लागताच विदुर, धृतराष्ट्र व कृपाचार्य हे भीष्माच्या भेटीला आले. सर्व शरीर तेजपुंज दिसू लागले. अंगावरील सर्व व्रण नाहीसे झाले. मग माघ अष्टमीच्या दिवशी सूर्य मध्यान्नीला भीष्माने प्राण सोडला. तेव्हा देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, दुदुंबी वाजविल्या. ऋषींनी व श्रीकृष्णाने धन्य धन्य म्हणून त्याची स्तुती केली. नंतर श्रीकृष्णाने सर्व राजचिन्हासह भीष्माचे दहन केले. मग 13 दिवस तेथे राहून सर्वजण परतले. श्रीकृष्ण व पांडव हस्तिनापूरला आले. येथे अध्याय 57 समाप्त.